नमस्कार मित्रांनो. डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, कोकणची लाल परी म्हणजे एसटी आणि कोकणी माणसाचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं. 30-35 वर्षापूर्वीचा जर काळ आपण पाहिला, तर कोकणची लाल परी ही दळणवळणाची साधनं नसल्यामुळे लोक ह्या कोकणच्या लाल परीतूनच ये-जा करायचे. या गावातून त्या गावात. किंबहुना मुंबईतून गावात यायचं झालं किंवा गावातून परत मुंबईला जायचं झालं, तर ह्या एसटीचा सर्रास वापर केला जायचा. त्या दळणवळणाची साधनं फारशी नव्हती त्या काळी. गावातला चाकरमानी मुंबईत राहायचा आणि मुंबईत जर त्याने एसटी पाहिली, तर तो आजूबाजूच्या लोकांना सांगायचा, "ती पहा माझ्या कोकणातली लाल परी. ती पहा माझ्या कोकणातली लाल परी." आणि हे सांगताना त्याचं मन अतिशय दाटून यायचं, भरून यायचं. आणि ती एसटी पाहिली ना त्या चाकरमान्याने, की त्याला वाटायचं, की आपल्या कुटुंबातला, गावातला एक सदस्य आपल्याला भेटला. अशी त्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायची. मित्रांनो, त्याच एसटी संदर्भातली आज कथा आहे. एका डेपोतून 30-35 किलोमीटर अंतरावरती एक गाव होतं. तिथे वस्तीची एसटी जायची. म्हणजे जी डेपोतून 7:30 ला सुटायची आणि 9:30 पावणे 10 पर्यंत त्या 30 किलोमीटर वरती असलेल्या एका गावामध्ये पोहोचायची. हे डेली रुटीन होतं. आता त्या गाडीमध्ये संध्याकाळी त्या गावातून इकडे शहरामध्ये कामाला येणारी लोकं आणि ते पुन्हा जाणारी लोकं हीच असायची. वाटेत काही गावातली लोकं असायची. आज ती एसटी 7:30 झाले तरी लागली नव्हती पलाटाला. सगळे लोक पाहत आहेत. सगळे लोक कामा-धंद्याचे घरी जाणार आहे. त्यामुळे एसटी जर उशीर झाली तर त्यांची चिडचिड व्हायची. कारण कधी एकदा घरी जातोय, फ्रेश होऊन झोपतोय, खातोय, जेवतोय असं त्यांना व्हायचं. आणि ह्या सगळ्यामध्ये एसटी आज लेट झाली होती. 7:00-7:30 वाजले. एरवी ती 7:30 ला पलाटाला लागायची, परंतु आता पावणे 8 होत आले होते. तरी देखील ती एसटी पलाटाला लागली नाही. आता आजूबाजूचे सगळे प्रवासी गेले होते. गाड्या देखील त्या एसटी डेपोमध्ये नव्हत्या. एक प्रवासी गेला आणि त्याने कंट्रोलरला विचारलं, की "साहेब, आमच्या गावाकडे जाणारी जी डेलीची गाडी आहे 7:30 ला जी इथून सुटते, ती अजून पलाटाला लागली नाही हो. पावणे 8 होत आले." तर कंट्रोलर म्हणतो, की "एका दुसऱ्या गावातून ती एसटी 7:15 7:20 पर्यंत इथे येते आणि तीच मग तुमच्या गावाला 7:30 ला इथून जायला निघते. जी 7:30 ला सुटते, पावणे 10 पर्यंत तुमच्या गावात पोहोचते." तर ती आज गाडी त्या दुसऱ्या गावातून डेपोमध्ये येत असताना मध्ये ब्रेकडाउन झाली आहे. त्यामुळे इथून मेकॅनिकल आता जातील, ती दुरुस्त करून परत डेपोत येईल आणि मग ती सुटेल. तर ते म्हणाले, की "अंदाजे किती वेळ लागेल?" ते म्हणते, "9:30 पावणे 10 तरी वाजतील, असा माझा अंदाज आहे. दीड पावणे 2 तास अ, होतील कदाचित, ते सगळे दुरुस्त करून इकडे साठी म्हणून." तर आता प्रवासी निराश झाले, की आता वेळ लागणार आपल्याला घरी पोहोचायला आता नाही म्हटलं तरी 12 वाजणार आहेत. आता जवळपासचे जे जाणारे होते त्या गाडीने, ते कोणाच्यातरी स्कूटरने किंवा एखाद्या ट्रकने, एखाद्या रिक्षाने वगैरे आजूबाजूचे जवळ-जवळचे प्रवासी होते ते गेले. परंतु शेवटच्या 3-4 स्टॉपचे जे प्रवासी होते 10-12 त्यांना मात्र गत्यंतर नव्हतं, की त्या एसटी शिवाय आणखी कुठे जाणार म्हणजे 30 किलोमीटर अंतर होतं त्या डेपोपासून. त्यामुळे काही चान्स नव्हता. त्यांना आता वाट बघावीच लागणार होती. आता सगळेजण वाट बघतायत. आजूबाजूची सगळी लोकं आपापल्या घरी गेली. सगळे जे एसटी आहेत ते सगळे डेपोमध्ये, वर्कशॉपमध्ये जाऊन लागले होते. ही एकच एसटी येणार होती आणि त्यासाठी ते 10-12 प्रवासी वाट पाहत होते. आता म्हणता-म्हणता 10 वाजले मित्रांनो. 10 वाजता ती एसटी पलाटाला येऊन लागली. जशी ती एसटी पलाटाला लागली, ते 10-12च प्रवासी शिल्लक होते, जे शेवटच्या 3-4 स्टॉपचे होते. ते पटापट चढले गाडीमध्ये आणि अ, बसले आपापल्या ठिकाणी. आता हे ड्रायव्हर कंडक्टर ब्रेकडाऊन झाल्यामुळे ते वैतागले होते. ते आता परत वेटिंग रूमला गेले, की थोडंसं फ्रेश होऊन तोंडावरती पाणी वगैरे मारून येऊया म्हणून आणि ते वेटिंग रूमला गेले फ्रेश होण्यासाठी. कंट्रोलर आता त्यांचीच वाट बघत होता, की ही गाडी गेली, की मग ऑफिस बंद करून आपणही घरी निघणार. थोड्या वेळानं 10-15 मिनिटानं ते दोघेही कंडक्टर आणि ड्रायव्हर एसटीकडे यायला निघाले. आता डाव्या साइडने कंडक्टर गेला, उजव्या साइडने ड्रायव्हर गेला आपल्या केबिनकडे आणि पुढे गेल्यानंतर ड्रायव्हर आपल्या केबिनमध्ये चढला आणि पाहतो तर काय त्या गाडीमध्ये फक्त मधली एक लाईट सुरू होती. पुढच्या 2-3 लाईट, मागच्या 2-3 लाईट बंद होत्या. मधली एक लाईट फक्त सुरू होती. त्याने पाहिलं तर कंडक्टर एसटीमध्ये चढलाय आणि तिकीट देतो. त्याने गाडी स्टार्ट केली आणि तो पुढे निघून गेला. आता गाडी 10-15 मिनिटं झाली होती. 7-8 किलोमीटर गाडी पुढे आली होती आणि जंगलमय भाग सुरू झाला. दोन्ही बाजूला अंधार होता. दररोजचं रुटीन होतं ते. आज मात्र जो कंडक्टर पुढून
तिकटीक काढत येत होता ना, तो मात्र अनोळखी दिसायला लागला. कारण हे दररोजचे डेली रूटीनचे जे प्रवासी असतात, त्यांची आणि त्या कंडक्टर ड्रायव्हरची ओळख झालेली असते. दररोजचं येणं-जाणं असतं, संपर्क येतो. त्यामुळे सगळेजण ओळखतात एकमेकाला. परंतु आज जो कंडक्टर आहे, तो मात्र ओळखीचा नव्हता. सगळ्यांची आपापसात चर्चा चालली, की हा नवीन कोण कंडक्टर आला? हा तर ओळखीचा दिसत नाही. ड्रायव्हर ओळखीचा आहे, पण तो कंडक्टर ओळखीचा नाही. तर ड्रायव्हरचं नाव होतं गोसावी आणि कंडक्टरचं नाव होतं बांदेकर म्हणून. तर तो ओळखीचा दिसत नव्हता. सगळ्यांमध्ये कुजबूज चालली, की हा कोणतरी नवीन आलाय डेपोमध्ये वाटतं असं, दुसऱ्या डेपोतून बदली वगैरे होऊन. आता लोकं काही पाठी बसली होती, काही मध्ये बसली होती, काही पुढे बसली होती. मागच्या सीटवरती 2 मुली बसलेल्या होत्या. त्यांचं वय होतं 24-25 वर्ष आणि त्या मुली सारख्या त्या कंडक्टरकडे पाहतायत, तर त्यांना देखील हा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता आणि तो विचित्र पद्धतीने गाडीमध्ये वागत होता. कोणाशी बोलत नव्हता, कोणाला काही विचारत नव्हता, कोणाला काही सांगत नव्हता, कोणाला कोणी काही बोललं तर त्याला प्रत्युत्तर करत नव्हता. तो टिकटे काढत, काढत, काढत पुढे-पुढे येत होता. एक-एक सीट. ह्या दोन्ही मुलींना त्याचं वागणं हे संशयास्पद वाटायला लागलं. जसा तो पुढे-पुढे येत होता, त्याचा चेहरा थोडा स्पष्ट-स्पष्ट होत होता आणि आता तो मध्येच त्या लाईटीच्या जेव्हा खाली आला एसटीमध्ये एकच लाईट सुरू होती. त्या लाईटच्या खाली आला ना, तेव्हा त्याच्या इथून जखम झालेली आहे आणि इथून रक्त वाहतंय त्याच्या शर्टावरती असं त्या 2 मुलींना दिसलं. त्याने एकमेकांना दाखवलं, की "तुला दिसतंय का गं ते रक्त वाहतंय ते?" दोन्ही मुली सांगतात, "हो, दिसतंय. मला पण दिसतंय." दुसरी सांगायला लागली, "मला पण दिसतंय." पण हा काय प्रकार आहे? जर त्याला जखम झाली असेल, तर त्याला वेदना होत असणार आणि ह्या वेदना त्याला होत नाहीत कशा काय? रक्त भळा-भळा वाहतंय. तिथून जखम झाली, इथून भळा-भळा रक्त त्याच्या पाठीवरती, त्याच्या कपड्यांवरती वाहतंय. या दोघ्याही हैराण झाल्या, की हा काय प्रकार आहे? एवढं लागून देखील तो माणूस ड्युटीवरती आहे, तिकीट काढतोय. जसा तो मित्रांनो त्या लाईटच्या खाली आल्यानंतर असं त्याने वाकून त्या पाठच्या मुलींकडे पाहिलं ना, तर त्याचा चेहरा मात्र अतिशय विद्रूप, भयानक असा होता. रक्तबंबाळ झालेला, नाक असं वाकडं झालेलं होतं, त्याचे दात पडलेले होते, इकडे जखम झाली होती, त्याच्यानंतर इकडे पूर्ण रक्तबंबाळ झाला होता चेहरा. अगदी असं छातीवरती त्याच्या रक्त वाहत होतं कपड्यांवरती. त्याने जो ड्रेस घातलेला कंडक्टरचा त्याच्यावरती रक्त वाहत आहे. ह्या दोघा मुलींनी त्याचा चेहरा पाहिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. दोघेही घाबरले. त्या दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले, की हा काय प्रकार आहे? आता तर माणूस तो नॉर्मल दिसत होता. आता एक जखम इकडे दिसत होती. आता त्याने चेहरा आमच्याकडे केला तर पूर्ण चेहरा रक्तबंबाळ झालाय. हा काय प्रकार आहे? हे दोघेही घाबरले. आपण सांगायचं कोणाला? कोण आपल्यावर विश्वास ठेवतील, न विश्वास ठेवतील. कारण समोरून तो ते काढत-काढत आला होता आणि आपण जर कोणाला सांगितलं तर पटलं पाहिजे. त्या दोघाही घाबरल्या होत्या. त्यांचे हात अतिशय कापायला लागले होते. थंडगार पडले होते, की काय करायचं? आता तो एक तिकीट काढत-काढत सीट मागे-मागे यांच्यापर्यंत आता तो काही सेकंदात पोहोचणार होता. या दोघेही घाबरले. एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि आजूबाजूला पाहतात तर दोन्ही बाजूला घनदाट जंगल, काळाकुट्ट अंधार आणि ती एकच लाईटमध्ये पेटते. पुढचं काही दिसत नव्हतं कारण पाठच्या सीटवरनं आणि लोक शांतपणे सगळे आपापल्या जागी स्तब्धपणे बसलेत. काही लोक झोपलेत, पण ह्या दोघांची झोप उडाली ह्या सगळ्या प्रकरणामुळे आणि काही क्षणातच तो आता कंडक्टर यांच्याकडे तिकीट घेण्यासाठी आला. त्यांच्याकडे तिकीट घेण्यासाठी आला, तर त्याचा चेहरा आता नॉर्मल दिसत होता. ना कसलं जखम होती, ना रक्तबंबाळ झालेला होता, ना विद्रूप चेहरा होता. अतिशय नॉर्मल असा माणूस होता. परंतु तो त्यांच्या ओळखीचा मात्र 100% नव्हता. त्याने पाहिलं निरखून, पण हा ओळखीचा दिसत नाही. हा नवीन कोणतरी आहे. पण आता रक्तबंबाळ झालेला चेहरा, ठिकठिकाणी जखमा होत्या, रक्त वाहत होते. आता नॉर्मल कसा काय दिसायला लागला? या दोघांना आता आपल्याच डोळ्यांवरती विश्वास बसेना, की काय प्रकार आहे नक्की? आत्ता एक 2 मिनिटापूर्वी पाहिलेला तो चेहरा आणि आता पाहिलेला चेहरा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कदाचित आम्हालाच कोणतातरी भास झाला असेल म्हणून या दोघांनीही एका मुलीने दोघांचे पैसे तिकिटीचे त्याच्यापुढे समोर हातामध्ये ठेवण्यासाठी पुढे केले. त्याच्यामध्ये 2 नोटी होत्या आणि एक $5चा होता म्हणजे 5चा कॉइन होता. त्याने ह्यांच्याकडे पाहून विचारलं, "कुठे जाणार?" तर त्या मुलींनी सांगितले, "अमुक-अमुक अशी तिकीट द्या म्हणून आम्हाला गावची." आणि त्या मुलीने ते 2 नोटी आणि $5चा त्याच्या हातामध्ये ठेवला. त्याने हात असा पुढे केला तळहात, पैसे घेण्यासाठी. तिने जसं त्याच्या तळहातावरती ती नोट आणि 5चा कॉइन ठेवला ना मित्रांनो, 5चा कॉइन त्याच्या तळहातातून आरपार निघून खाली पडला त्यांच्या पायाकडे आणि नोट मात्र त्याच्या हातावरती दोन्ही त्या नोटी राहिल्या.
हा प्रकार पाहिल्यानंतर ह्यांच्या हृदयाची धडधड वाढली, की हा काय प्रकार आहे? दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. आता सांगायचं कुणाला? ओरडायचं कसं? की हा समोर माणूस उभा आहे. आता मात्र ह्या दोघांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, तर तो चेहरा रक्तबंबाळ झालेला, ठिकठिकाणी जखमा, नाक वाकडं झालं होतं, दात पडले होते, चेहरा इकडून असा फाटलेला होता. तो रक्तबंबाळ झालेला चेहरा पाहून पुन्हा एकदा ह्यांना काय करायचं ते सुचेना. आता तो $5-6 खाली पडलेला पुन्हा उचलून त्याच्या हातात कसा तरी एकदा टेकवायचा आणि तिकीट घ्यायची आणि गप्प बसायचं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं नाही असं त्यांनी ठरवलं मनामध्ये. तिने ती जी वाकली ना तो $5-6 उचलण्यासाठी, तो त्या कंडक्टरच्या बरोबर पायाकडे पडला होता. जेव्हा तिने पाहिलं ना, तर अजब प्रकार होता. त्याच्या पायात चपला नव्हत्या. त्याच्या पायाचं जे हाड आहे ना, ते त्याच्या पॅन्टीतून असं बाहेर आलेलं. असं 2 टोकं पुढे आलेली आणि त्याचा पाय असा पूर्ण फिरलेला होता आणि तिथूनही रक्त वाहत होतं. तिने पाहिला प्रकार आणि ती खूप घाबरली. तिने तो $5-6 कसाबसा उचलला हातामध्ये आणि तिला मात्र आता त्याच्या हातात ठेवण्याची डेअरिंग होईना. तिने मैत्रिणीला सांगितलं, की तिचा पाय मोडलेला आहे. त्याचा हाडं बाहेर आली नाहीत. पाय फिरलाय, पूर्ण उलटा झालेला आहे. हा काय प्रकार आहे? आणि त्या दोघेही तो प्रकार पाहून किंचाळल्या. जसा त्या दोघेही किंचाळल्या, की "भूत, भूत, गाडीमध्ये भूत आहे." तो कंडक्टर नाही, ती भुताटकी आहे. तो अदृश्य अतृप्त आत्मा आहे, ती भूत आहे. ओरडतायत सगळेजण प्रवासी धावले ह्याच्या दोघांच्या सीटकडे. विचारलं, "काय झालं? काय झालं?" ह्या दोघांनाही काही बोलताच येईना. त्यांची बुबडी वळली अक्षरशः. तरी देखील त्या म्हणाल्या, की "तो कंडक्टर आहे ना गाडीमध्ये, तो कंडक्टर नाहीये. ते भूत आहे, ती भुताटकी आहे." सगळ्या लोकांना यांच्यावरती विश्वास बसेना. आता तर आमच्या त्यांनी तिकिटी काढली आणि तो तुमच्यापर्यंत आला आणि तुम्हाला काहीतरी भास झाला असेल किंवा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. त्या कंडक्टरने आमच्या तिकिटी काढली आणि तुमची तिकीट काढण्यासाठी तो इथे आला आणि तुम्ही सांगताय तो रक्तबंबाळ झाला होता, त्याचा पाय मोडलेला होता, त्याचा पाय फिरलाय, त्याची हाडं बाहेर आली. हा काय प्रकार आहे? त्यांना त्या एका दोघा महिलांनी पाणी द्यायला पाहिलं आणि ते म्हणाले, की "ते कंडक्टरला बोलवून आण" म्हणून. आणि तिथला एक प्रवासी त्या कंडक्टरच्या सीटपर्यंत गेला, तर कंडक्टर सीटवरती नव्हता. त्यांनी सगळीकडे आतमध्ये गाडीत पाहिलं, तर कंडक्टर कुठेच नव्हता. ते हाक मारतायत, "ओ कंडक्टर दादा, कंडक्टर दादा." कंडक्टर आतमध्ये नव्हताच. आता हा प्रकार पाहिला आणि सगळेच घाबरले. सगळ्यांच्या हातापायाला कंप सुटला. सगळ्यांचं अंग थंडगार पडलं, की काय प्रकार? या मुली ओरडली ते 100% खरं आहे. गाडीमध्ये कंडक्टर आहे कुठे? गाडी तर सुरू आहे. गाडी तर सुरू असलेल्या गाडीतून तर दरवाजा उघडून कोण बाहेर जाणार नाही. सगळ्यांनी सगळीकडे पाहिलं. सीटच्या खाली, आजूबाजूला सगळीकडे पाहिलं. कुठेच तो कंडक्टर नव्हता. आता इथला पाठचा गोंधळ सुरू असलेला पाहून कंडक्टरने हाक मारून विचारलं, "काय चाललाय गोंधळ मागे?" तेव्हा एक प्रवासी धावत गेला आणि त्याने ड्रायव्हरला घडलेली घटना सगळी सांगितलं. तो म्हणाला, "काय असं कसं शक्य आहे?" माझ्यासोबत असणारा बांदेकर नावाचा कंडक्टर आम्ही दोघेही पाठवून इकडे-पुढे तो या साइडने आला, मी या साइडने आलो आणि मी मागे वळून पाहिलं तर मला तो अंधारामध्ये दिसला, की आतमध्ये चढलाय म्हणून. सगळे लोक सांगतायत, "पण तो आहे कुठे?" तो तर बांदेकर ते आम्ही त्यांना ओळखतो, पण ही बांदेकर नावाची व्यक्ती नाहीये, तो कंडक्टर नाही. हा कोणतरी विचित्र माणूस होता, ज्याला आम्ही ओळखत नाही, आजपर्यंत कधी पाहिला नाही. ड्रायव्हरला देखील काही सुचेना. हा काय प्रकार सांगतायत सगळी लोकं. तो देखील मागे आला, त्याने देखील पाहिलं. कुठेच कंडक्टर नव्हता. आणि गाडीच्या बाहेर उतरले प्रवासी आजूबाजूला गाडीच्या गोल फिरून आले. शक्यच नाही कुठे जाणं, कारण चालत्या गाडीतून बाहेर कोण जाणार कसं? आजूबाजूला सगळीकडे पाहिलं, कुठेच तो कंडक्टर दिसला नाही. सगळेजण मात्र आता आश्चर्यचकित झाले होते, की काय प्रकार घडला एसटीमध्ये? ही मुलं मुलीच्या सांगतायत ती गोष्ट खरी आहे. सगळे लोकं म्हणतात, "हो, तो ओळखीचा नव्हता. त्याचं वागणं काहीतरी विचित्र होतं. तो कधी बोलला नाही तिकीट काढताना, काही सांगितलं नाही." आणि ह्या मुली सांगतात, की तो रक्तबंबाळ झालेला होता, पायाची हाडं तुटलेली होती म्हणून. आता मित्रांनो, तो ड्रायव्हर देखील घाबरला. त्याला काही सुचेना. त्याने मोबाईल काढला आणि तो त्या मालकाला कॉल करून विचारत होता, की "तू राहिला कुठे मग गाडीत चढला नाही तर?" तो बघतोय ड्रायव्हर किंवा इतर प्रवासी बघतायत तर कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती, कारण तो जंगलमय भाग होता. सगळेजण सांगतायत, "तुला रेंज आहे, तुला रेंज आहे." कोणाच्या मोबाईलला रेंज नव्हती. सगळेजण आता म्हणतात, "आता करायचं काय?" आता एसटी मागे परत डेपोत पर्यंत वेळ आली होती. तितक्यात 15 मिनिटांनी एक टू व्हीलरवाला येऊन एसटीच्या समोर थांबला आणि तिथून बांदेकर नावाचा जो कंडक्टर होता तो उतरला आणि तो एसटीमध्ये चढला आणि त्याने त्या ड्रायव्हरला शिव्या घालायला सुरुवात केली. "अरे मूर्खा, मला तिथे डेपोमध्येच टाकून आलास तू." अरे तिथून त्या साइडने मी कंट्रोल केबिनकडे पुन्हा एकदा मागे गेलो
आणि तितक्यात गाडी सुरू झाली. मी धावतोय, गाडीच्या मागच्या पत्र्यावरती हात मारतो, की "थांब, थांब, थांब" म्हणून. तर तो गाडी घेऊन निघाला. मी तिथेच राहिलो. आत्ता हा टू व्हीलरवाल्याला हात दाखवून मी इथपर्यंत आलो, नशीब हे मला मिळाले म्हणून मी एसटीपर्यंत आलो. असा प्रकार. आता ह्या दोन्ही घटनांमध्ये सगळा विचित्र असा विरोधाभास होता, की हा म्हणतोय, की एसटी निघून गेली, मी डेपोतच राहिलो आणि लोकं म्हणतात, की कंडक्टर आतमध्ये होता, त्याने आमच्या तिकिटी काढल्या आणि ह्या 2 मुली सांगतायत, की तो कंडक्टर ओळखीचा नव्हता, दररोजचा नव्हता, त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता, त्याची हाडं तुटलेली होती. आता सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या जो प्रकार घडला, सगळ्यांची चर्चा झाली. आता करायचं काय? तो बांदेकर नावाचा कंडक्टर म्हणतो, "मी तर एसटीमध्ये चढलोच नाही. मग तुमच्या तिकिटी काढल्या कोणी? तुम्ही पैसे कोणाला दिलात? आणि तो कोण होता माणूस जो तुमच्या ओळखीचा नव्हता? सर्रास तर तुमच्या सगळेच ओळखीचे आहेत प्रवाशांच्या." प्रवासी म्हणतात, की "आमच्या तो ओळखीचाच नव्हता." अख्ख्या ती विचित्र घटना या एसटीमध्ये घडली. आता मित्रांनो, सगळी लोकं मग नंतर आपापल्या गावी निघून गेली. आपापल्या घरी पोहोचले. पुन्हा एकदा ती सगळी लोकं सकाळी परत आपापल्या गावातून पुन्हा शहराकडे कामानिमित्त येणार होती. पुन्हा एकदा सकाळी ड्रायव्हर कंडक्टरला त्या सगळ्या प्रवाशांनी विचारलं, की "काय नक्की प्रकार होता काल घडलेला? आम्ही कोणाला सांगितलं नाही, की असा-असा प्रकार एसटी आमच्यासोबत घडला म्हणून. परंतु काय नक्की होता हा प्रकार?" तर ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणायला लागले, की "ह्या गोष्टीचा छडा आपण लावला पाहिजे." कारण ही जी एसटी आहे ती दुसऱ्या डेपोतून 4 दिवसापूर्वी आमच्या डेपोमध्ये आलेली आहे. आणि डेपोमध्ये दुसऱ्या डेपोमध्ये जेव्हा एसटी का एक्सचेंज करतात? जर एखादा अपघात झाला असेल, त्याच्यामध्ये लोकं मेली असतील, तरच ती एसटी. कारण तिथल्या डेपोतल्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरना माहीत असते, की याच्यामध्ये अपघात झाला इथे, याच्यात लोकांनी मरण पावलेली आहे. आणि त्यामुळे वस्तीला नेताना प्रॉब्लेम होतात. अशी एसटी ड्रायव्हर कंडक्टर घेऊन जात नाही. कारण ते सगळं त्यांच्या डोक्यामध्ये असतं, इथे या एसटीमध्ये माणसं मेलेली आहेत आणि म्हणून मग ती अशी अपघातग्रस्त एसटी आहे ना, ती दुसऱ्या डेपोला पाठवतात. तशी 4 दिवसापूर्वी ही एसटी आमच्या डेपोमध्ये आली आणि ती आजच आम्ही ह्या वस्तीला घेऊन आलो होतो. तर उद्या याची चौकशी करतो आणि तुम्हाला सगळं सांगतो. त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने ती एसटी जेव्हा वर्कशॉपमध्ये जमा करायला गेले ना, ते दुपारी सगळी ड्युटी त्यांची संपवून वगैरे, त्यांनी तेव्हा त्या मेकॅनिकलला सांगितले, की असा-असा प्रकार त्या एसटीमध्ये घडला. आणि असं-असं एसटीतले सगळे पॅसेंजर सांगायला लागले, की विचित्र असा एक कंडक्टर त्याच्यामध्ये दिसला, ज्याचा चेहरा जखमी झाला होता, रक्तबंबाळ झाला होता, पायाची हाडं मोडलेली होती. तर तो मेकॅनिकल म्हणाला, "हो, ही एसटी 4 दिवसापूर्वी आपल्या डेपोमध्ये आली आहे. पण ती असाच काहीतरी विषय झाला असेल अपघाताचा म्हणून ती आली असणार. आपण चौकशी करूया." आणि त्या डेपोतून आली होती ना, त्या डेपोमध्ये त्यांचा एक मित्र होता. त्या मित्राला त्यांनी फोन लावला आणि त्यांचा नंबर गाडीचा वगैरे सांगितला. ते म्हणाले, की "तुमच्या डेपोतून गाडी एक्सचेंज का केली आमच्या डेपोला?" तर तो म्हणतोय, की महिन्यापूर्वी ह्या एसटीचं आणि एका ट्रकचं समोरासमोर धडक बसली होती आणि एवढी धडक भीषण होती, की ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या सीटवरती, सिंगल सीटवरती बसलेला तो कंडक्टर आहे ना, ते दोघेही त्या जी ॲक्सिडेंट झालं होतं, त्या ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. त्यांचे मृतदेह त्या एसटीमध्ये ते समोरचा भाग चेपला गेल्यामुळे अडकून राहिले होते आणि अक्षरशः तडफडून दोघांचाही मृत्यू झाला, ड्रायव्हरचा आणि कंडक्टरचा. आणि त्या कंडक्टरचं असंच झालं होतं, पायाची हाडं बाहेर आली होती, चेहरा तुटला होता, नाक तुटलं होतं, दात वगैरे पडले होते, ते कापलं होतं. असा त्या कंडक्टरचा सगळा विद्रूप असा त्याचा चेहरा झाला होता. आणि तोच प्रकार त्यांच्या डेपोमध्ये व्हायला लागला. जेव्हा ती एसटीला लोकं कंडक्टर घेऊन जायचे, ड्रायव्हर घेऊन जायचे, तिथे तो कंडक्टर त्यांना एसटीमध्ये दिसायचा. ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाला होता, पण तो कधी दिसला नाही त्या एसटीत कोणालाही. परंतु त्या महिन्याभरामध्ये तो कंडक्टर मात्र त्या एसटीमध्ये दिसायचा. कारण त्याच्या इच्छा, आकांक्षा सगळ्या अपूर्ण राहिल्या होत्या आणि तो यंग होता 30-32 वर्षाचा आणि त्यामुळे त्याचा अतृप्त आत्मा त्या एसटीमध्ये फिरायचा, दिसायचा तिथल्या लोकांना. म्हणून तिथल्या डेपो मॅनेजरने ती एसटी एक्सचेंज केली आमच्या डेपोला आणि म्हणून हा सगळा प्रकार तुमच्यासोबत घडला असेल. तर ते हे सगळं ऐकल्यानंतर मात्र ते दोघेही ड्रायव्हर, कंडक्टर अवाक झाले, आश्चर्यचकित झाले, की काय प्रकार आहे? म्हणजे ती ज्या मुली सांगत होत्या किंवा जिथले पॅसेंजर सांगत होते, ती घटना खरीच आहे मग, की असा-असा अपघात झाल्यामुळे, त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा जो अतृप्त आत्मा आहे, तो त्या गाडीमध्ये वावरतो. आणि 2 दिवसांनी पुन्हा तेच ड्रायव्हर आणि कंडक्टर एकदा दुसरी एसटी घेऊन जात असतानाच्या सगळ्या प्रवाशांना मग हा जो प्रसंग आहे, घडलेला जो प्रकार आहे, तो सगळा त्यांनी सांगितला, की त्या दिवशी तुम्हाला दिसलेला जो
कंडक्टर आहे ना, ती गोष्ट खरीच आहे. तो अतृप्त आत्मा आहे आणि त्या एस-टीमध्ये त्या कंडक्टरचा मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये म्हणून त्याचा मृत जो काही प्रेतात्मा आहे, तो त्या गाडीमध्ये वावरतो रात्री आणि ती जी तुम्ही अनुभवलेली गोष्ट आहे ती 100% खरी आहे. आता सगळ्यांच्या हं, हात-पाय सगळ्यांचे थंडगार पडले, की म्हणजे आम्ही जे म्हणत होतो, की हा कोणतरी अतृप्त आत्मा आहे किंवा अदृश्य शक्ती आहे किंवा काहीतरी भुताटकी आहे, ही 100% घटना सत्य होती. त्या मुलींनी मात्र अक्षरशः हे जे अनुभवलं होतं ना, एक 2 महिने त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. कारण बाकीच्या प्रवाशांना हा काही प्रकार आहे तो तेवढा जाणवला नाही. कारण ह्या मुलींना मात्र त्याचा तो चेहरा, त्याचे ते तुटलेले पाय, त्याचे बाहेर आलेली हाडं, त्याचा पूर्ण पाय असा पूर्ण बेंड झाला होता, फिरला होता, उलटा झाला होता. हे सगळं पाहिलं होतं त्या 2 मुलींनी त्या डोळ्यांनी. त्यामुळे त्या 2 मुली 2 महिने तरी डिप्रेशनमध्ये होत्या. तो सगळा प्रसंग त्यांना अ, क्षणोक्षणी आठवायचा आणि त्या अस्वस्थ व्हायच्या. तर मित्रांनो, असा एक भयानक प्रसंग गोसावी नावाच्या एका ड्रायव्हरने सांगितला होता. तो मी आज तुम्हाला तसाच्या तसा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा जर आवडली असेल, अनुभव आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. म्हणजे इथून पुढच्या भयकथा असे भयानक लोकांचे अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.